नमस्कार, गुड मॉर्निंग आणि आपलं स्वागत आहे परत एकदा ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती. आज आपला डे 2 आहे. बी सेफ अँड आस्क मी क्वेश्चन असं आपलं होम क्वारंटाईनसाठी चालवलेली ही 7 दिवसांची सिरीज आहे. तर याच्यामध्ये सिम्पली तुम्ही मला क्वेश्चन विचारणार आहात आणि त्याचे ॲन्सर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याचबरोबर त्याच लगोलग आपला एक टॉपिक कोणताही कवर होईल याची देखील काळजी घेतली जाणार आहे. म्हणजेच तो व्हिडिओ कोणत्याही पद्धतीने वाया जाता कामा नाही, म्हणजे प्रत्येकाला त्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातनं ही सिरीज बनवलेली आहे. म्हणजेच तुमचे क्वेश्चनचे ॲन्सर पण मिळतील, कारण प्रत्येक क्वेश्चनचं ॲन्सर कमेंटमध्ये लिहून देणं थोडंसं अवघड आहे किंवा तेवढं 100% समोरच्याला कळत नाही बऱ्याचदा. त्याच्यामुळे हा चाललेला उपद्व्याप. सो लेट स्टार्ट. पहिला क्वेश्चन आहे प्रियंका गायकवाड यांचा. त्यांचं म्हणणं असं आहे की सर, ॲग्रिकल्चर MPSC लेवलचे क्वेश्चन्स घेत जाणार आणि ॲग्री रिलेटेड करंट अफेअर्स पण प्लीज घेता आलं तर घ्या, कारण ॲग्रिकल्चर करंट अफेअर्स नाही होत तेवढं. सो प्लीज हेल्प. सो ह्यांचं असं म्हणणं आहे की ॲग्रिकल्चरशी रिलेटेड करंट अफेअर पण घ्या आणि त्याचे क्वेश्चन जे आपण टेस्ट सिरीज टाकतो आहे, कृषी सेवक, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक बरोबर इतर एक्झामला देखील त्याचा फायदा होतो. सो पण याच्या आधी आपण एकदा प्रयत्न केला होता करंट अफेअर्स टाकण्याचा, पण करंट अफेअर्सला तुमचा प्रतिसाद खूप कमी आहे. मी ॲग्रिकल्चरशी आणि आपल्या ॲग्रिकल्चरशी रिलेटेड ज्या एक्झाम आहेत ज्यांचा सेम सिलेबस आहे त्याच्या दृष्टीनंच घेण्याचा प्रयत्न करतो आहे, पण बरेचदा असं होतं की विद्यार्थी बघत नाही आहेत. विषय असा आहे की आपण फक्त मॅक्सिमम फोकस ॲग्रिकल्चरच्या एक्झामवरती करतो आहे. असं तुम्हाला बाहेर जर तुम्ही बघितलं यूट्यूब चॅनल, तर ते प्रत्येक विषय किंवा एक फुल विषय ते पूर्ण घेतात, सगळे पूर्ण पूर्ण काय म्हणता येईल त्याला, की MPSC म्हटलं तर राज्यसेवा किंवा PSI STI कंबाईन अशा प्रकारचे त्यांचे यूट्यूब चॅनल आहेत. पण माझा हा जो चॅनल आहे तो फक्त मी ॲग्रिकल्चरशी रिलेटेड, ॲग्रिकॉस लोकांना फायदा व्हावा, कारण मी पण एक ॲग्रिकॉस आहे, आय नो दॅट. पण जर तुमचा प्रतिसाद मिळत नसेल ना त्यावेळी, जर एखादी गोष्ट करत असताना, तर तो मूड नाही राहत. मग जर तुमचा प्रतिसाद चांगला असेल तर ऑब्व्हियसली मी करंट अफेअर्सवरती लेक्चर बनवेन. मी वाट बघतोय तुमचा किती प्रतिसाद येतोय ह्या लेक्चर बनवण्यासाठी. जर तुमचा कमेंट आज आल्या प्रमाणात चांगल्या, तर मी करंट अफेअर्सवरती देखील लेक्चर बनवेन नक्कीच. पुढचा क्वेश्चन आहे सई मोरे अथवा साई मोरे. सर, ॲग्रिकल्चर MPSC प्रिलिममध्ये कृषी घटकची तयारीसाठी बेस्ट रिसोर्स सांगा. नक्कीच साई, आपण बेस्ट रिसोर्सचं घेणार आहोत की प्रिलिम एक्झामसाठी आणि मेन्स एक्झामसाठी कोणते आहेत. सो पुढे आहे कुशाल दाहेनकर यांचा प्रश्न आहे की PDKV अकोला कृषी सहाय्यक एक्झाम कधी होणार आहे सर. सो आता आपण सगळेच क्वारंटाईनमध्ये आहोत, लॉकडाऊन आहे आणि यानंतर किती दिवस हे चालेल हे काही सांगता येत नसल्यामुळं सरकारला देखील याचे निर्णय घेता येत नाही आहेत. ज्यावेळी नोटिफिकेशन येईल त्यावेळी तुमच्यापर्यंत नक्की ते पोहोचेल. धन्यवाद. प्रशांत पाटील यांचं म्हणणं आहे की अजून डिटेलमध्ये असला असता तर बरं झालं असतं. ओके, तर कालच्या व्हिडिओबद्दल हे म्हणतात की जी लिस्ट मी काल सांगितलेली होती की ॲग्रिकल्चरमधून कोणकोणत्या पोस्ट आहेत, तर ती डिटेलमध्ये. ओकेच, नक्कीच सर, आपण एखादा परत अजून एक व्हिडिओ आपण डिटेल्समध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करूयात. त्यानंतर लेट्स एक्सपोज यांची कमेंट आहे की हाऊ टू बिकम ॲग्रिकल्चर ऑफिसर, टेल ऑल अबाउट इट. तर सर, ऑलरेडी आपण संपूर्ण मार्गदर्शन अशा नावाचा एक चॅनल आहे, एक व्हिडिओ आहे आपल्या ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती, की संपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्र कृषी सेवा असं त्याचं टायटल आहे. तो तुम्ही एकदा सर्च करा, अदरवाईज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो देईन. नेक्स्ट, विजय पवार यांचं म्हणणं आहे की पुणे कृषी सेवक मेरिट लिस्ट कधी लागेल सर. सेम हिअर, की आत्ता लॉकडाऊनमुळे काहीच सांगता येत नाही आहे, नोटिफिकेशन आल्यावर पाहूयात. चेस मास्टर विशाल GA. तर चेस मास्टरांचं असं म्हणणं आहे की 1 नंबर सर, असेच व्हिडिओ अपलोड करत राहा, आम्हाला पण प्रॉफिट होईल. नक्कीच सर, थँक्यू, धन्यवाद फॉर युअर ॲप्रिशिएशन आणि लव. पुढं आहे शिवानी पाटील की 2020ला ह्यापैकी कोणती ॲड येणार. अच्छा, म्हणजे ॲड येईल की नाही हा एक जेन्युइन क्वेश्चन प्रत्येकाच्या मनात असतो की सर, आम्ही एवढं करतोय, तुम्ही एवढं सांगताय, पण ॲड जर नाही आली तर काय करायचं. यस, महत्त्वाचा प्रश्न आहे. पण मित्रांनो, आपल्या हातात काहीच नाही आहे, अभ्यास करायचा, मी एवढंच सांगेन. ॲड नाही आली तरी अभ्यास करायचा, ॲड आली तरी देखील अभ्यास करणं आपल्या हातात आहे. ॲड आल्यानंतर प्रत्येकाला नोटिफिकेशन येईल, पहिलं नोटिफिकेशन आपल्या चॅनलवरती असेल. नेक्स्ट, प्रशांत तरडे यांचं म्हणणं आहे की सर, ॲग्री प्रीसाठी प्रत्येक टॉपिकवर बुक्स कोणत्या रेफर करायच्या, तो एक व्हिडिओ बनवा सर. अच्छा, बुक्ससाठी परत एकदा व्हिडिओ आलेला आहे की कोणतं बनवायचं. ठीक आहे सर, आपण बनवूयात. विमल कांबळे सर, तुमचा नंबर मिळेल का.
सॉरी विमलजी, नंबर तर पर्सनल नंबर तर मी नाही देऊ शकत, पण खाली तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात तिथे माझा ईमेल आय डी पण आहे आणि टेलिग्राम आय डी देखील मी तुम्हाला देतो आहे. तर टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा आणि टेलिग्राम चॅनलवरतीच माझा टेलिग्राम आय डी देखील आहे, ॲडमिन आय डी म्हणून. त्याच्यावरती तुम्हाला कोणते क्वेश्चन असतील तर मला मेसेज करा. नेक्स्ट, प्रणव घोडेकर यांचं असं म्हणणं आहे की सर मला फक्त एवढाच डाऊट आहे की मी BSc ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी आहे. ऑप्शनल पेपरपैकी मी जर ऑप्शन पेपर 2 म्हणजेच कृषी अभियांत्रिकी जर निवडला तर मला पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो का? ओके, आणि असं कंपल्सरी असते का की कृषी पदवीवाल्यांनी 101 नंबर पेपर द्यायचा आणि कृषी अभियांत्रिकीवाल्यांनी 102 हा पेपर द्यायचा? सर मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय, मला नक्की कळवा. धन्यवाद. धन्यवाद सर प्रणव घोडेकर. नक्कीच तुम्ही जे क्वेश्चन जेन्युइन विचारलेलं आहे, पण आणि तुम्ही खाली जे काही विचारलेलं 101 नंबर पेपर हे फक्त कृषीवालेच देऊ शकतात आणि 102 अभियांत्रिकीवालेच देऊ शकतात. त्यासाठीच ते सेपरेशन केलेलं आहे. म्हणजे इतरांसाठी मी सांगतो की विषय कसा आहे, मेन्समध्ये आपल्याला 2 पेपर असतात. पहिला पेपर आहे तो कंपल्सरी असतो, तो अभियांत्रिकीवाल्यांना पण द्यायचा असतो आणि ॲग्रिकल्चर आणि अलाइड ब्रँचेस जे आहेत, आपण ॲग्री, हॉर्टी, बाकी सगळे, बीटेक, बायोटेक, बाकी सगळे, आणि जे अभियांत्रिकीवाले आहेत त्यांना दुसरा एक पेपर असतो आहे, तो थोडासा वेगळा असतो आहे, आणि कृषीवाल्यांना पण एक दुसरा पेपर असतो आहे, तो वेगळा असतो आहे. म्हणजेच काय एकंदरीत, तर पहिला पेपर सर्वांसाठी समान, ओके, आणि जो दुसरा पेपर आहे तो अभियांत्रिकीवाल्यांसाठी एक वेगळा असतो आहे आणि बाकीच्या ॲग्रिकल्चरवाल्यांसाठी वेगळा असतो. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे ऋतू शर्मा. सर तात्यांचा ठोकळ्यामध्ये 2016 ॲग्रिप्री पेपरमधील खूप हिस्ट्री क्वेश्चनचे ॲन्सर सापडले नाहीत. ओके, खूप लिमिटेड माहिती आहे या पुस्तकात. कॅन यूज धिस बुक ऑर नॉट? की तात्यांचा ठोकळा यूज करायचा आहे की नाही? अच्छा, तर हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. पण मित्रांनो विषय कसा होतो, ॲग्रिकल्चरशी आपण ज्यावेळेस तयारी करत असतो त्यावेळेस प्रिलिमलाच फक्त GS आहे आपल्याला, मेन्सला GS आहे का? नाही आहे. त्यामुळे आपण प्रीला आणि त्यासाठी GSला किती फोकस करायचं हे आपल्यावर डिपेंड आहे. जर आपण तात्याचा ठोकळामधून केलं तर आपला बाकीचा वेळ वाचेल आणि आपल्याला मेन्सची तयारी करण्यासाठी किंवा ॲग्रिकल्चर पक्का करण्यासाठी देता येईल. आणि असंही तुम्हाला माहिती आहे की 2 वर्ष झालं मेरिट किती लागतं. पहिल्या वर्षी आय थिंक 2017ला 2017ला 102 मेरिट लागलं होतं 200 पैकी, आणि 2018ला त्यानंतर काही एक्झामच झाली, 2018ला फक्त 54 मेरिट लागले ओपन मेल, आणि फिमेलचं 27 लागलेलं आहे 200 पैकी म्हणतोय मी. तर एवढं जर कमी मेरिट, म्हणजे असं आपण याचा अर्थ नाही की अभ्यास कमी करायचा आहे किंवा कोणता विषय स्किप करायचा आहे किंवा पुढच्या वेळी एवढं कमी मेरिट लागेलच. मेरिट कितीही लागू, आपला अभ्यास कंटिन्यू आपल्याला चालू ठेवायचा आहे. पण सांगण्याचा अर्थ असा की तात्यांच्या ठोकळ्यामधूनच सरसकट करा असा माझा तरी तुम्हाला सल्ला राहील. जर तुम्ही MPSC करत असाल तर तुम्ही बाकीचे रेफरन्स बुक प्रत्येक विषयासाठी जे आहेत ते केलं तर अतिशय बेस्ट आहे. पण जर अभावी वेळ कमी पडतोय तर तुम्ही तात्याचा ठोकळाच करा. इकडे तिकडे मार्क जाईल, पण बाकीचे आपलं ॲग्रिकल्चर आहे, मराठी आणि इंग्लिश विषय, ह्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेऊ शकता. GSमध्ये असेही 1-2 मार्क गेले एखाद्या विषयाचे तर काहीही विषय हार्ड नाही आहे. सो ऋतू शर्माजी, तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल. नंतर त्यांचाच ऋतू शर्मा यांचाच पुढचा प्रश्न आहे. सर ॲग्री MPSC प्रीसाठी हिस्ट्रीवर टोटल किती क्वेश्चन विचारतात? हिस्ट्रीवर जास्त फोकस करू की कमी? प्लीज ॲन्सर. तर आपल्याकडे जे काही सब्जेक्ट सगळे आहेत त्यातला कोणताही स्किप करायचा नाही. हा पहिला हार्ड सर्वात रूल आहे की कोणताही विषय तुम्ही स्किप करायचा नाही आहे. त्या विषयाचं तुम्ही थोडं वाचा, जास्त वाचा. तुम्ही क्वेश्चन पेपरचा सिलेबस कॉपी तुमच्याकडे असेल, क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस चांगला असेल तर तुम्हाला कोणताच विषय हार्ड वाटणार नाही. जे विचारलेले आहेत क्वेश्चन तेवढंच त्याच लेवलचं करायचं, सिलेबसला धरूनच करायचं, त्याच्या बाहेरचं करण्याची काही गरज नाही आहे. आणि सगळे विषय कव्हर करा. एखादा तुम्ही जर विषय बाजूला ठेवत असाल तर इट्स मे बी काही जणांचं असेल ही तशी स्ट्रॅटेजी, पण इट्स शेवटी हानिकारक आहे, इट्स डेंजरस. ओके, स्वप्नाली खाडे. सर प्लीज मेन्शन द टायटल ऑफ बुक्स कॉज लॉट्स ऑफ बुक्स आर पब्लिश्ड बाय ऑथर अँड टायटल वेअर्स सेम. येस, बऱ्याचदा असा प्रॉब्लेम होतो की आता कोळंबे सर आहे तर कोळंबे सरांची 3 ते 4 बुक आहेत, पण नक्की त्यातलं कोणतं बुक? सो आत्ता बुकवरतीच आपण बघितलं की 2-3 जणांच्या कमेंट आल्या होत्या बुकवरती. सो आजचा देखील आपला टॉपिक तोच असेल की मी लगेचच यानंतर अटॅच करतोय बुक लिस्ट तुम्हाला. सो बुक लिस्ट बघा, आणि अजून काही क्वेरीज असतील तर तुमच्या नक्कीच मला कळवा. टेलिग्राम ID टेलिग्रामचा देखील इथे दिलेला आहे. बऱ्याच जणांच्या ते देखील येते की सर तुमचं टेलिग्राम ID किंवा टेलिग्राम सापडत नाही आहे. तर ॲक्युरेट एकदा स्पेलिंग बघा,
आणि टेलिग्राम देखील सबस्क्राईब करा. तिथं देखील तुम्हाला बऱ्याचशा PDF मिळत जातील. समरी देखील तिथं व्हिडिओची तुम्हाला मिळून जाईल. सो निवांत राहा, मजा करा, मस्ती करा, पण घरीच राहा आणि अभ्यास देखील करा. आणि येणाऱ्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट. बराचसा आपल्याला वेळ मिळाला आहे आणि कालचीच न्यूज आहे की लॉकडाऊन अजून पुढं गेलेलं आहे. सो 30 एप्रिलपर्यंत तरी लॉकडाऊन राहणार आहे. त्यामुळं रोजचा वेळ जास्तीत जास्त युटिलाइज करा, कारण बऱ्याचदा घरी बरेच जण असतील. घरी असल्यामुळं अभ्यास होत नाही आहे. काहीजण पुण्यात देखील आहेत, अडकून पडलेले आहेत मित्र. तर त्यांच्यासाठी सुद्धा हेच सांगणं आहे की मित्रांनो, कोणीही बाहेर पडू नका. प्लीज काळजी घ्या स्वतःची, कारण आपण स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण आपली काळजी घेण्यासाठी बाहेर 3 लोक अविरत प्रयत्न करत आहेत. तुम्हाला माहीत आहे ते 3 लोक कोण आहेत. सो टेक केअर अँड ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. थँक्स.